एकदम क्रीमी मलाईदार मेथी मटर मलाई घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत। नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दिसत आहे ना एकदम चमचमीत अशी मेथी मटर मलाई। ही मेथी मटर मलाई अगदी रेस्टॉरंटसारखी होते, अगदी त्याच चवीची आणि घरच्याच मसाल्यांमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 2 मोठे कांदे असे उभे चिरून घ्यायचे आहेत। ते अगोदर आपण इथे भाजून घेणार आहोत। यांना आपल्याला चांगलं गोल्डन ब्राउन करायचं आहे। यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त घालायचं आहे, म्हणजे कांद्याला चांगला गोडसरपणा येईल। चांगलं परतून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण यामध्ये आता काजू घालून घ्यायचे आहेत। इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत। ते पण आपण यामध्ये चांगले परतून घेणार आहोत। कांदे आणि काजू आपल्याला थोडेसे चांगले भाजून घ्यायचे आहेत। इथे हे कांदे भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। यावेळी आता आपण इथे एक मोठा टोमॅटो असा उभा चिरून घालायचा आहे। याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरीही नंतर घातली तरी चालते। मी यामध्येच हे पण भाजून घेणार आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, जेणेकरून आपला टोमॅटो जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो। चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया। लक्षात ठेवा, हे जे मसाले आहेत ते यावेळीच आपल्याला घालायचे आहेत। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता। आता हे आपण सर्व जिन्नस परतून घेऊया। हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली जी मेथी आहे ती भाजून घेणार आहोत। लक्षात ठेवा, मेथी ही आपल्याला अगोदर अशी 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। मेथीला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, नाहीतर भाजीमध्ये मेथीची जी चव आहे ती कडवटपणा उतरतो तिचा। मेथी आपल्याला 5 मिनिटं अशी चांगली परतून घ्यायची आहे आणि मग हिला आपण बाजूला काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवूया। यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम हीटवरच ठेवायची आहे। जिरे घालून घेऊया। जिरे चांगले तडतडले पाहिजेत। आता यामध्ये आपण सर्वात अगोदर लसूण घालून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। इथे मी 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। याऐवजी तुम्ही लसूण बरोबर मिरच्या पण ठेचून घेऊ शकता। यावेळी आपण यामध्ये आता मटार घालून घेऊया। इथे मी फ्रेश मटार वापरलेले आहेत, तुम्ही फ्रोझनही वापरू शकता। चांगलं परतून घेऊया। आता यावेळी आपण जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालायची आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे।
सगळे जिन्नस अगोदरच शिजलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता यावेळी आपण यामध्ये धने जिरे पावडर 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा, बस एवढेच मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. चांगलं परतून घेऊया. आता यावेळी आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला अशी थोडीशी पातळ लागणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही. पाणी घालून 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. यावेळी आता आपण यामध्ये क्रीम घालून घ्यायची आहे. इथे मी जी दुधावरची साय येते ती फ्रीजमधून काढून थोडीशी फेटून घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही फुल क्रीमसुद्धा वापरू शकता. चांगलं परतून घ्यायचं आहे. क्रीम घातल्याबरोबर या ग्रेव्हीला एकदम चांगला रिचनेस येतो आणि कलरही चांगला केशरी येतो. यावेळी आपण यामध्ये आता जी आपण मेथी शिजवून घेतली होती ती घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर आणि लवकर करायची आहे, कारण आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती जास्त शिजवायची नाही, नाहीतर जी आपण क्रीम घातली होती त्याला तूप सुटायला लागतं. यावेळी आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि इथे तयार आहे आपली मेथी मटर मलाई. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.